हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सांगलीसह बारामती, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। सांगलीतून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष। नाशिकची जागा भाजपला सोडण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी। भाजपचे दिनकर पाटील नाशिकमधून लढण्यास इच्छुक। अजित पवार गटाचा जाहीरनामा आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार। सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार। अमरावतीसह वर्ध्यामध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांचं आयोजन। पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार। 25 तारखेला पुण्यामध्ये नदीपात्रामध्ये जाहीर सभा। महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। नकली शिवसेना म्हणतात, याच नकली शिवसेनेचा असली दणका निवडणुकीमध्ये दाखवतो। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लापूर। हिंमत असेल तर निवडणूक आयोगानं कारवाई करून दाखवावी। प्रचार गीतावरून आयोगानं पाठवलेल्या नोटिशीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक। मी या निवडणुकीला अतिशय महत्त्व देतो, कारण ही शेवटची निवडणूक असू शकते, शरद पवारांचं वक्तव्य। 14 ते 15 जागा मिळाव्यात अशी आमची इच्छा होती, पण शरद पवारांनी सांगितल्यानं 10 जागांवर समाधान मानलं, जागा अटपावरून जयंत पाटलांचं वक्तव्य। पुण्यात उमेदवारांच्या प्रचारार्थ 29 एप्रिलला नरेंद्र मोदींची जाहीर सभा। वातावरण निर्मितीसाठी मोदींच्या रोड शोचंही आयोजन। कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना वंचित पाठोपाठ एमआयएमचाही पाठिंबा। पत्रकार परिषदेमधून इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुलेंचा आज अजित पवार गटामध्ये प्रवेश। सकाळी 11 वाजता अंतुलेंचा पक्षप्रवेश। मुश्ताक अंतुले हे माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचे जावई। जळगावमधील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स आयकरच्या रडारवर। नयनतारा शोरूममधील चौकशीमध्ये 8 ते 9 किलो सोनं आढळलं। तुळजाभवानी मंदिर 25 एप्रिलपर्यंत रात्री 1 वाजेपर्यंत खुलं राहणार। चैत्र पौर्णिमेनिमित्त मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी VIP दर्शन बंद। 25 एप्रिलपर्यंत किनारपट्टीवर उकाडा जाणवण्याचा अंदाज, तर राज्याच्या इतर भागामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मला आणि माझ्या पुतळ्याला मारण्याचा कट रचला जातोय, माझ्या जीवाला धोका, ममता बॅनर्जींचं भाषणामध्ये वक्तव्य। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा आजचा केरळ दौरा रद्द। अचानक आजारी पडल्यामुळे राहुल गांधी रांचीच्या सभेतही गैरहजर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। तिहार जेलमध्ये केजरीवालांना इन्सुलिनचा डोस द्यायचा की नाही यावर आज निर्णय। शुभमन गिल, साई सुदर्शनची धमाकेदार बॅटिंग। राहुल तेवतियाचा फिनिशिंग टच। लो स्कोरिंग सामन्यामध्ये गुजरातचा पंजाबवर 3 गडी राखून विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।